या होळीला हा वऱ्हाडातील जुना व पारंपरिक जिलेबीसारखा चवीला लागणारा हा पदार्थ नक्की ट्राय करून बघाल. खायला खरंच खूप छान लागतो. तर आज आपण पाकातील गोड दही पुऱ्या कशा करायच्या तेच बघतोय. तर त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप मैदा, यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप रवा आणि थोडीशी वेलची याची बारीक पूड तयार करून मैद्याबरोबर घालायची आहे. वरतून किंचित मीठ आणि 2 चमचे गरम तुपाचं मोहन घातलेलं आहे. हे अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं दही घालून पुरीसाठी जसं आपण गोळा तयार करून घेतो त्या प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. याला 10 मिनिट रेस्ट दिल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. अगोदर सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर गरम तेल किंवा तुपामध्ये तळून घ्यायचे आहे. जसे आपण नेहमी पुऱ्या करतो त्याच प्रकारे तळायचे आहे. मैदा व रवा वापरल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात. सर्व पुऱ्या तळून झाल्या की आता आपल्याला पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहे. त्यासाठी पाक तयार करण्याकरिता एका पॅन मध्ये अर्धा कप साखर, त्यामध्ये पाव कप पाणी, थोडीशी वेलची आणि बदाम पिस्त्याचे काप घालून साखरीचा एक तारी पाक तयार करून घेतलेला आहे. जसा जिलेबी गुलाबजामसाठी आपण पाक करतो त्याच प्रकारे पाक करायचा आहे. पाक तयार झाला की ज्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे त्या यामध्ये बुडवून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि सर्व करायचे आहे. खायला खूप छान लागतात. चवीला अगदी जिलेबी सारखं लागतात. घरी जिलेबी करणे थोडं अवघड आहे, पण ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि चवीला तितकीच चविष्ट आहे. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.